प्रेम कसं असतं? द्वापार युगातला एक प्रसंग आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना गोकुळ सोडायचं होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्ण राधेकडे आज्ञा घेण्यासाठी आले. राधा यमुना किनारी बसलेली होती. तीच बघत होती की कधी माझा कृष्ण येईल आणि मी त्याला बघेल. आणि ती म्हणत होती, अरे कृष्णा, बघ ना, सर्व गोपाळ आणि गोपिका काय म्हणत आहेत की तू हे गोकुळ सोडून जाणार आहे. तू हे सगळं खोटं बोलतायत ना, मला सांग. तेव्हा कृष्ण म्हणाले, अगं राधे, हे जे सर्व बोलतायत ते खरं आहे, पण या गोकुळातून मीच काय तर परमतत्व असलेलं काहीही इथून तुझ्या आज्ञेशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून मी तुझी आज्ञा घ्यायला आलो. तेव्हा राधा ही स्तब्ध होती आणि काही काळानंतर राधा म्हणाली, कृष्णा, तू मला सोडून कधीच जाऊ शकत नाही. तू खुशाल जा. तू माझ्या हृदयामध्ये अखंड स्थिर आहेस. तू माझ्या हृदयातून कुठेच जाऊ शकत नाही. कृष्ण गेला आणि राधा इथे राहिली असं कधीच होणार नाही. कृष्णाच्या हृदयात राधा जाईल आणि राधेच्या हृदयात इथे कृष्ण राहील. हे आहे प्रेम, जे बंधनं स्वीकारत नाही किंवा बंधनात पाडत नाही, जे मुक्तता देतं, जे आनंद देतं आणि जे अखंड अखंड तुम्हाला दुःखात साथ देतं, ते आहे प्रेम. जे तुम्हाला बंधनात पाडतं, दुःख देतं आणि तुमच्यातल्या कमतरता काढतं, ते कधीच प्रेम असू शकत नाही.